हे आंदोलन संपू नये यासाठी सगळ्यांनी पूर्ण ताकदीने एकत्र राहायचे। जातीमध्ये मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी किंवा कोणाच्या सुपाऱ्या घेऊन तर तुमच्यासोबत जर समाज असेल तर तुम्ही वेगळं आंदोलन करा ना। तुम्हाला त्यांनी कुठं रोखलं? आज प्रति आंदोलनं केल्या जातात, आपल्या तर सांगतात किंवा आम्ही वेगळं आंदोलन करतो। आम्ही पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीचे आहे। किती जरी उपोषण करायचं काम पडलं आणि उपोषण मनोज जरांगे पाटील हे बी मराठ्यांसाठी लढते, तुम्ही बी मराठ्यांसाठी लढताय। तुमच्यासोबत जर समाज असेल तर नक्की तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन करू शकता। जसं आंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबरला आपण केलं, नारायणगडावर केलं आणि जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेले 2 मागण्या मान्य झाल्या, काय सांगा, काय वाटतं? आम्ही मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने 6 कोटी मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे। काही लोक असतात ट्रोलिंग करणारे, जे त्यांना चांगलं बी केलं तरी त्यांना बरोबर ते वाईट नावं ठेवण्याचं काम करतात। मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे लाखो कुणबीच्या नोंदी सापडल्या आणि आता आपण बघितलं कित्येक पोरं हे नोकऱ्यांना लागलेले आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ती संख्या अफाट दिसणार आहे। एकदम निडर आणि प्रामाणिक व्यक्ती नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। हे आंदोलन संपू नये यासाठी सगळ्यांनी पूर्ण ताकदीने एकत्र राहायचे। काही जणांना उपोषणाचा काय फायदा झाला, काय काय मिळालं? काय झालेलं आहे सर, हे आपल्याकडे लोकशाही आणि लोकशाहीच्या मार्गानेच आपल्याला आंदोलन करता येते। पहिले राजेशाही होती, छत्रपती शिवरायांचा काळ बघितला आपण, जो पेशव्यांचा काळ बघितला, त्या काळामध्ये लढाया ह्या ढाल तलवारीने व्हायच्या, तोफेनं व्हायच्या, बंदुकीने व्हायच्या। पण आताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या भारत देशाला दिलेलं सुंदर संविधान आहे, आज आपल्या सगळ्या जगाला हेवा वाटायला असं संविधान आपल्याकडे आहे आणि त्यानुसार आपण जेव्हा चालत असतो तर कुठल्याही आपल्याला मागणी मांडायची असेल तर त्याला सोपा पर्याय आणि छान पर्याय असा आहे की उपोषण करणे किंवा ठिय्या आंदोलन करणे हा एक पद्धत असते। आता उपोषण करायला मर्यादा आहे, काही लोक रोडवर करतात, काही लोक कार्यालयाच्या समोर करते, तर त्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सगळे उपोषण जे 7-8 उपोषण आपण बघितले त्यांनी केलेले। मी त्या सगळ्या ट्रोलिंग करणाऱ्या बांधवांना एक विनंती करतो, जे मराठा समाजाला ट्रोल करते त्यांना एक सांगतोय की ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी जे काम केलं ते तुम्हाला पटत नाही तर तुमच्यासोबत जर समाज असेल तर तुम्ही वेगळं आंदोलन करा ना। तुम्ही जातीमध्ये मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी किंवा कोणाच्या सुपाऱ्या घेऊन हे आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न का करताय? मनोज जरांगे पाटील यांनी तुमचं काय खाल्लेले, काय वाकडं केलेले? अरे तुम्ही करताच आहे ना, 30-30, 40-40 वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही करा ना। तुम्हाला त्यांनी कुठं रोखलं? आज प्रति आंदोलनं केल्या जातात, आपल्या तर सांगतात किंवा आम्ही वेगळं आंदोलन करतोय। नक्की प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे। त्यांनी सांगितलं होतं साखळी उपोषणं करा, अगोदर गावबंद्या केल्या, आता साखळी उपोषणं। तुम्ही तुमच्या न्याय मागण्यासाठी तुम्ही करू शकता जर तुमच्यासोबत समाज आहे। आम्ही पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे। किती जरी उपोषण करायचं काम पडलं आणि उपोषण हा एक सोपा पर्याय आहे, ज्याने जनजीवन विस्कळीत होत नाही, विद्यार्थ्यांवर परिणाम होत नाही। एका मंदिरामध्ये आम्ही उपोषण करतोय, त्याच्यानं काही लोकांचे पोट दुखते, उद्या रस्त्यावर उतरल्यावर काय परिस्थिती राहील आम्हाला तर ते कधी प्रश्न सतावतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 तारखेपासून सरकारच्या चुका दाखवण्यासाठी उपोषण केलं जातं, त्याच्यावर कसं झालं? मी तेच सांगितलं ना की ज्याला मागण्या मांडायचे त्याने असे हजारो वेगवेगळे आंदोलन झाले तरी त्याचा फरक पडत नाही, ते तर मराठा समाजासाठीच करते ना। फक्त जर त्याला असं काही लोक काय करतात की मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी, यांचं आंदोलन संपवण्यासाठी हे आंदोलन आहे, तर ते कृपया करू नका। मनोज जरांगे पाटील हे बी मराठ्यांसाठी लढते, तुम्ही बी मराठ्यांसाठी लढताय। जरी तुमचं जमत नसेल, मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही मानत नसेल, पण त्यांना नाव ठेवून तुम्ही आंदोलन करू नका, कारण मराठा समाज हा भावनिक झालेला आहे। तुमच्यासोबत जर समाज असेल तर नक्की तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन करू शकता। जसं आंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबरला आपण केलं, नारायणगडावर केलं आणि तालुक्याला जिल्ह्याला आपण बघितलेलं आहे सर, लाखोंच्या सभा घेतलेल्या। यांनी पण तसं 22 तारखेपासून केलं तर त्याला स्वागतार्ह, आम्ही त्याला नक्की भेट द्यायला जाऊ। पण जर जरांगे पाटलाचं आंदोलन संपवण्यासाठी जर हा डाव असेल तर तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही।